किल्ले हडसर. जसे नावामध्ये हडसर तसे वाटांमध्ये देखील. तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे आर्किटेक्चर आहे. संपूर्ण कातळात कोरलेलं आहे. एकही असा दगड नाही तो असं बाजूने बसवलेला आहे. आता मी धान्य कोठारीच्या आतमध्ये चाललोय. दुसरी जी खोल आहे ती वरून बघितल्याच्या नंतर असं वाटलं की हे काही असं अवशेष किंवा एका साईडला साप आहे, एका साईडला वटवाघूळ आहे. तर जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो. आपण जसं चावंड वरती पाहिलं होतं, आता मी धान्य कोठारीच्या आतमध्ये चाललोय. दुसरी जी खोल आहे ती. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या सिरीजमध्ये, जिचं नाव हसा खेळा पण गड किल्ले सांभाळा, हडसर दुर्ग भाग 2. या ठिकाणी एकच आहे, बाकीचे 2 आहेत ना, त्याच्या आतमध्ये अजून धान्य कोठारीत. हे जुन्या काळातलं असं आर्किटेक्चर होतं. संपूर्ण कातळात कोरलेलं आहे बरं. एकही दगड दुसरा कुठलचा आणलेला नाही. संपूर्ण कातळात कोरलेलं आहे. हा, कातळात कातळ कोरीव म्हणजे डागरामध्ये कोरलेलं काम आहे संपूर्ण. बघू शकता तुम्ही. पूर्ण पाहिलं आणि हे धान्य कोठार पाहिलं आणि जर समजा पाऊस झाला तर वरून डायरेक्ट पाणी खाली येतं. मग त्यासाठी देखील या ठिकाणी सुविधा आहे. पाहू शकता तिथून डायरेक्ट पाणी, ह्या नळकुंडातून जे पाणी येतं काही तिथून डायरेक्ट पाणी येणार आणि ते डायरेक्ट किल्ल्याच्या खाली जाणार. इथून डायरेक्ट हे पाणी इथून का आतमध्ये जाऊन ते बाहेर निघणार, डायरेक्ट खाली जाणार. तर मित्रांनो, आपले धान्य कोठारी पाहून झालेली. आता आपल्याला जायचंय महादेवाच्या मंदिराकडे आणि त्यानंतर खुंटीच्या वाटेकडे एक महादेवाचं म्हणतोय ते हनुमंतरायांचं मंदिर आहे छोटंसं, ते पाहायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी बघा एक पिशवी टाकलेली, ते पिशवी उचलावं लागेल. असं नाही की आपण सिरीजला नुसतं नाव दिलं हसा खेळा पण गड किल्ले सांभाळा. आपल्याला जमल तसं आपण किल्ल्याचे जसे स्वच्छता करता येईल तसे करणार आहेत. खाली आपण महादरवाजापाशी थोडंफार हे केलं, पण आपल्यापाशी काडीची पिढी नसल्यामुळे आपल्याला जाळून देता आलं नाही. आता हे पिशवी आहे, ह्या पिशवीचाच मी उपयोग करतो आणि ही पिशवीमध्ये कचरा भरून खाली घेऊन जातो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे कचरा पान खाऊन अक्षरशः ते पाणी तर थुकताय ते थुका तुम्ही. आता काय अडचण नाही थुकायला, पण तुम्ही तो पानाचा कचरा या ठिकाणी टाकू नका ना. आपण आणलेल्या बॅगेत, आपण आणलेल्या पिशवीमध्ये तो सोबत घेऊन जावा खाली. असा कचरा करू नका. ठीक. मित्रांनो, तुम्ही हे जे पाहताय 11 राक्षसाचा चेहरा आहे, हा आशियाच्या मागची अशी दंतकथा आहे. राक्षसाला एवढी भूक लागायची की तो काही खायचा. त्याने एक वेळेस महादेवांची आराधना केली. त्यांना महादेव त्याच्यापाशी गेले आणि ते बोल तुला काय पाहिजे विचार. मग त्या राक्षसाने सांगितलं तेव्हा मला खूप भूक लागते, मी काय खाऊ मला हे सांग. मग महादेवांना माहिती होतं की ह्याने आतापर्यंत काही खाल्लेलं आहे. मग त्यांनी महादेवाने त्याला असं सांगितलं की तुला जेव्हाही भूक लागेल तू तुझ्या पायापासून तुला खायला चालू कर. मग त्याने तसं इथपर्यंत तो खात गेला. नंतर फक्त मुंडकं राहिल्याच्या नंतर त्याने परत महादेवांना बोलवलं आणि महादेवांनी सांगितलं
की तुझं जे आता ते जेवढा चेहरा राहिला आहे तो माझ्या मंदिराच्या बाहेर गणपती बाप्पांच्या खाली पायापाशी राहशील उंबऱ्याला. मग तो जे भक्त येतील माझे त्या भक्तांचं तो पाप खाचेल. तेव्हापासून त्याला असं देवाच्या मंदिराच्या उंबऱ्याला लावायला लागले आणि त्याची कीर्ती संपूर्ण पसरली आणि त्यामुळे त्याला कीर्तिमुख असं नाव पडलं. मित्रांनो, आपण महादेव मंदिर पाहिलेलं आहे आणि त्याची स्वच्छता देखील केली. आपण आलेलो आहे हडसर किल्ल्यावरती महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी. लोकांनी या ठिकाणी महाशिवरात्री साजरी तर केली पण स्वच्छता करायचं विसरून गेले. साधी एक गोणी जरी ठेवली असते त्यामध्ये सर्वांनी त्यामध्ये कचरा टाकला असता. मग ते कचरा तुम्ही जाळा किंवा खाली घेऊन जा. जाळल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे कारण की ठिणगी विणगी उडू नये म्हणून. आणि या ठिकाणी तांदूळ जो सिंदूळ आहे आपल्याला त्याच्या देखील जायचं आहे. त्याच्या पायथ्याला ते काका आपल्याला भेटले होते त्या किल्ल्याच्या पायथ्याला राहिले आहेत. आपल्याला तिकडेही जायचं आहे. आता काकांनी आपल्याला तिथे स्वच्छता करण्यासाठी मदत देखील केली व आपल्याला जेवणासाठीही इन्व्हाइट केलेलं आहे. तर बघूया जमलं तर आपण त्यांच्या घरीही जाऊया. आता सध्या आपण महादेवांचं मंदिर पाहिलेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे हनुमंतांच्या मंदिराकडे म्हणजे खुंटीच्या वाटेकडे. मित्रांनो, आता आपण आहे तटबंदीवरती. तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल. तुम्हाला इकडे खाली दिसतंय का हे खिंडीचे मुळे तर खुंटीची वाट आहे आणि तुम्ही पाहू शकता ही तटबंदी आहे. पूर्वीच्या काळी असं मोठी आता पडलेली आहे सगळी. किती पूर्ण सगळी हवा येते आणि तो रस्ता दिसतोय का तो बारीक रस्ता त्या रस्त्याने आपण आला तो रस्ता असा तिथून वरून घाटातून निघतो त्या. चला अजून आपल्याला खुंटीची वाट पाहिजे, हनुमंत मंदिर पाहिजे. जमलं तर आपण खुंटीच्या वाटेनेच खाली उतरणार आहेत. चला. मित्रांनो, या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे. आता संपूर्ण किल्ला आपण फिरणार आहेत, येरडा घालणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतंय आणि इथं मागं हनुमंत मंदिर देखील वरती ते दिसतंय. तिथे जाणार आहेत. चला. पाण्याच्या टाक्यापासून समोर येताच आपल्याला सुंदर असे एक कातळात कोरलेलं मंदिर पाहायला मिळतं. ते मंदिर म्हणजे गडदेवतेचं आहे. प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला एक ना एक गडदेवतेचं मंदिर पाहायला मिळतं, पण ही मूर्ती सध्या फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. तुम्ही बऱ्यापैकी पाहू शकता ते मंदिराचे खांब आहेत ते संपूर्ण ढासळलेलं आहे. ही आहे तटबंदी आणि ह्याच्या इथून आहे खुंटीची वाट. तर मित्रांनो, खुंटीच्या वाटेने आम्ही खाली आलो. त्याचा फायदाही झाला. हे बघा, एक खुंटीच्या वाटे आता उतरलोत आम्ही खाली आणि आतमध्ये एक पाण्याचं टाक आहे. लेणी आहे, लेणी. त्या लेणीमध्ये पाणी साठलेलं आहे सध्या. तर चल तुम्हाला मित्रांनो, इथे एक अजून एक पाण्याच्या टाकी इकडे खाली. दुसरं आता पहिली स्टेप ती काय म्हणते पहिला भाग आपला झालेला आहे. आता दुसरा भाग आहे हे काय आहे आणि इकडं एक आतमध्ये एक पाण्याचं टाक आहे.
इथे एक लेणी आहे, त्याच्यामध्ये पाणी सांगतात. तर मित्रांनो, आपण खुंटीच्या वाटेचे असलेलं खुंटीच्या वाटेने वर आला की पहिलं पाण्याचं टाक आहे, ते टाक्यामध्ये आलेलो आहेत. पण इथं ते मध्ये तुम्हाला खास दिसते का, ती खास दाखवतो मी. त्याच्यामध्ये साप आहे आणि वटवाघळं देखील आहेत, पण साप आहे त्याच्यामध्ये आतमध्ये. एका साईडला साप आहे, एका साईडला वटवाघूळ आहे. तर आले तर दक्ष द्या का तुम्ही, बारीक बघा. अशा पाण्याच्या टाक्यामध्ये उन्हाळ्यात आता गारवा लागतो त्यांना, त्यामुळं ते असं थंड ठिकाणी येऊन बसतात. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्याचं जर येत असाल तर काळजी घ्या आणि दगडं बिगडं हे करू नका, ठीक आहे. मित्रांनो, आपण आता एक खुंटीच्या वाट्याने खाली आलेलो आहे बघा. तसं तर मोठंच आहे, पण मला काही वाटलं नाही. तुम्ही जर येत असाल तर थोडं जपून या. येताना हाताला घालण्यासाठी ग्लव्स वगैरे काहीतरी घेऊन या, चांगला बूट घालून या, ठीक आहे. आता माझं नियोजन तर फक्त राजमार्गाने जायचं होतं, पण इथं किल्ल्यापाशी आल्याचं माझं नियोजन असं बदलत गेलं. राजमार्गाने जायचं, चढायचं होतं वरती, मी नळी मार्गाने चढलो आणि खाली उतरायचं मग आता नळी मार्गानेच होतं. पण परत विचार केला, आता महागारी फिरून जाऊस तर इथूनच खाली उतरू. मग इथून खाली उतरून आपल्याला परत आपली गाडी ती लावलेली आहे, ते खाली तिकडे जायचंय चलत. तर चला मित्रांनो, खुंटीच्या वाटेपासून खाली आल्याच्या नंतर किंवा वरती चढताना या ठिकाणी एक मला वरून बघितल्याच्या नंतर असं वाटलं हे काही असं अवशेष किंवा घराबिरांचे वाड्याबिड्यांचे अवशेष असतील असं वाटलं मला, म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो. मला वाटतं पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी वाड्या असतील. त्या खुंटीच्या वाट्याने वरती जायचा रस्ता किंवा इथं वरती लेणी म्हटल्याच्या नंतर रस्ता असेलच बहुतेक बऱ्यापैकी. आता हे दगड खाली पडलेले आहेत, रस्ता असेल बहुतेक बऱ्यापैकी. त्या लेणी बिणी असल्यामुळे या ठिकाणी घरं असतील. तर तुम्हाला मी ते अवशेष दाखवतो. तर खालून बघितल्या एवढं बऱ्यापैकी ओळखू येत नाहीत, पण तिथून वरून जर पाहिलं ना ओळखू येतात बरोबर. तर आपला बऱ्यापैकी आता हडसरचा ट्रॅक झालेला आहे, ट्रॅक कम्प्लीट झालेला आहे. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जरी सांगायची इच्छा नसेल होत तर जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे लिहायला विसरू नका. हसा खेळा पण गड किल्ले सांभाळा. जय जाऊ, जय शिवराय.